पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आशीर्वाद नेहमी संमिश्र असतात संकटांसोबत. जेव्हा आपण देवाची सेवा करतो, योग्य ते करणं जरा कठीणच असतं आणि तुम्हाला योग्य तो निकाल मिळत नाही. जेव्हा शद्रक, मेशक आणि अबेदनेगो जेव्हा तप्त भट्टीत होते, ती आधीच तप्त होती. ते आत जाण्यापूर्वीच ती भट्टी करता येईल तेवढी तप्त केली होती. आणि जेव्हा त्यांनी नमन करण्यास नकार दिला, जे खरं तर बरोबर होतं, बायबल सांगते राजाने त्या भट्टीचं तापमान अजून 7 पटीने वाढवलं. मी माझ्या जीवनात पुष्कळदा योग्य काही करायला जाते, त्यावेळी असं वाटतं की मी एकटीच आहे या संकटाचा सामना करणारी. अशा प्रसंगात सापडल्यावर काय कराल तुम्ही? केवळ देवावर विश्वास ठेवायचा की त्याचा वरदहस्त आपल्यावर आहे. त्याला ठाऊक आहे आपण काय करतोय आणि कदाचित त्याला तुमच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, तुमच्या जीवनाला कलाटणी देण्यापूर्वी तुमच्या गरजेनुरूप. विश्वास ठेवा अगर नाही, देव भट्टीचा उपयोग करत असतो. आपल्या जीवनातील बंधनं सैल करण्यासाठी. सगळं काही सुरळीत सहज असताना आपली वाढ होत नाही. तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भट्टीमध्ये ते मोकळे होते, ते बंधनातून मोकळे झाले होते जेव्हा ते त्या भट्टीत होते. कुणी ऐकतंय का माझं? ते सोफ्यावर झोपून डोनट्स खात टीव्ही बघत नव्हते, ते भट्टीमध्ये मोकळे होते. ते मॉलमध्ये शॉपिंग करत नव्हते, ते भट्टीमध्ये मोकळे होते. मला खूप वर्ष लागली हे समजण्यासाठी की माझे विचार हेच माझे मोठे शत्रू आहेत. पुष्कळ काळापर्यंत ते माझे उत्तम मित्र होते. माझ्या जीवनातल्या शौलाला माझ्यातला शौल सापडला. आणि जर तुम्हाला बायबलमधला शौल माहित नसेल, खरं तर त्या संदेशासाठी आता वेळ नाही. पण देव नेहमीच तुमच्यासोबत असे लोक ठेवत नाही जे तुम्हाला हवे असतात, तुमच्या मनाप्रमाणे वागणारे. कधी कधी देव तुमच्या भोवती असे लोक ठेवतो जे तुमच्याशी फार चांगले वागत नाहीत. आणि मग तुम्हाला कळतं तुमच्या आत काय आहे. हे देवा, नावडत्या लोकांवर प्रीती करण्यास मदत कर. जोवर कोणी नावडता आसपास येत नाही, हे देवा माझा उपयोग करून घे, मला हरवलेल्यांकडे पाठव. मग तुम्हाला काम मिळतं जिथे तुम्ही एकटेच ख्रिस्ती असता आणि तुम्ही देवाला विनंती करत राहता की या भयानक परिस्थितीतून तू माझी सुटका कर. आमेन. आज जर तुम्ही हे समजू शकलात तर हरकत नाही. तुमच्या जीवनात काहीही घडत असेल, पवित्र देव जेव्हा हस्तक्षेप करील, कुठल्याही व्यक्तीला इथून घरी गेल्यावर उदास राहण्यासाठी काही कारण सापडणार नाही. घरी गेल्यावर कुणालाही एकही असं कारण मिळणार नाही. म्हणजे अगदी नखा एवढंही नाही, हतबलताही नाही. कारण जर देव तुमच्या पक्षाचा असेल, तुमच्या विरुद्ध कोण, त्याचा फारसा फरक पडत नाही. म्हणजे खरंच त्याने काहीही परिणाम होत नाही. जर आपण लोकांकडे बघण्याचं सोडून देवाकडे नजर फिरवली आणि चांगल्या स्वभावाप्रमाणे असं म्हणालो की मी या 2 गोष्टी करणार आहे. देवा, मी माझा स्वभाव चांगला ठेवीन, तुम्हाला मदत कर, इतरांसाठी मी आशीर्वादाचं कारण होणार आहे, बाकी सगळ्या गोष्टींची काळजी तू घे, त्याला किती काय लागेल हे पूर्णतः तुझ्यावर आहे. असं नाही की ठीक आहे देवा, पुढच्या आठवड्यापर्यंत जर तू हे परिस्थिती बदलली नाहीस तर माहित नाही मी तारलेली राहीन की नाही. देवा, इतकं थकायला झालंय, खूप कंटाळा आलाय या रडण्या भेकण्यामुळे आणि कंटाळा आलाय या सगळ्या समस्यांचाही. आभारी आहे देवा, मी त्या भट्टीत नाहीये. आमेन. हो, आपण सोपवून द्यायला शिकावं आणि सोपवण्यासाठी आपल्या सगळ्या काळज्या, चिंता, भावना या बाजूला ठेवाव्यात आणि आपल्या कल्पनेप्रमाणे त्या काळज्या सोडवायचा प्रयत्न करू नये, ज्यामुळे आपल्या समस्येत भरच पडते. खरं तर एक सांगू का, तुम्ही किंवा मी स्वतःचं रोजचं जीवन चालवायला तेवढे समर्थ नाही आहोत. आपल्याला असं वाटतं की आपण आपलं जीवन समर्थपणे चालवू शकतो, पण असं नसतं आणि त्याचं आपल्याला ज्ञान होईपर्यंत आपण तोंडघशी पडलेले असतो. 1 पेत्र अध्याय 5, 5व्या वचनाची मध्यापासूनची सुरुवात ते आपल्याला सांगतं, जोवर आपण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करू पाहतो तर देव स्वतः आपल्याला अटकाव करतो आणि आपला पराभव करतो.
यामध्ये आपला काही चांगुलपणा नसतो की आपली योजना त्याच्याकडे न्यायची आणि ती आशीर्वादित व्हायची अपेक्षा करायची. त्याला आपण त्याच्याकडे जाऊन म्हणायला हवं, देवा हा मी आहे, तुला जे हवं तसं कर. माझ्या जीवनात योजना तयार करण्यात आपण खूप खराब आहोत आणि मग प्रार्थना करायची ती कार्यान्वित होण्यासाठी. पण गरज असते देवाला योजना आखण्याची प्रार्थना करायची. आमेन. आम्ही कारने इथल्या ऑफिसच्या इमारतीपर्यंत पोहोचलो. इथे आता एक हॉटेल झालंय आणि इथे एक वेगळ्या प्रकारचं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलच्या पूर्वी इथे एक ऑफिसची इमारतही होती जिथे मी पुस्तकांकडे लक्ष देणारी होते. त्या ऑफिसमधली कर्मचारी म्हणून इथे पुढेच थोड्याच अंतरावर जेव्हा मी डेव्हला भेटले, मला घरी जाण्यासाठी काही वाहन नव्हतं आणि तो ज्याच्यासोबत काम करायचा तो 2 कुटुंबासाठी असलेल्या घरात राहत होता. ते घर आमचं होतं. म्हणून मग ते येऊन कोपऱ्यावरून मला बरोबर नेत असत आणि अशा प्रकारे माझी आणि डेव्ह मायरची ओळख झाली. आणि जेव्हा मी आणि नंतर म्हणजे डेव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रातला होता. पुढे बॉयलर आणि एअर कंडिशनचं काम करू लागला. इंजिनिअरिंगचं त्या बिल्डिंगमधलं काम संपताना ते ॲडम्स मार्क नावाचं हॉटेल झालं. तर हा मी त्या कोपऱ्याचा थोडासा तुम्हाला इतिहास सांगितला की तुम्हाला कळावं काय झालं होतं ते. तर बघा, मी पुस्तकाकडे लक्ष देण्याचं काम करत होते. मला कल्पना नव्हती मी पुढे काय करणार आहे. मला नव्हतं माहिती मी अजूनही भरपूर कडवट होते, कंजूस होते, सगळ्यांना नियंत्रणात ठेवू पाहणारे. मी चर्चला जाणारे ख्रिस्ती होते, पण शरण जाणं म्हणजे काय मला ठाऊक नव्हतं. मला कल्पनाच नव्हती. आणि एक सांगू, देवाने आपल्याला या पृथ्वीवर ठेवलंय ते आपल्याला हवं ते सगळं मिळण्यासाठी नव्हे, तर आपण त्या बदलाच्या बिंदूपर्यंत पोहोचावं आणि म्हणावं की देवा तुला काय हवंय, तुला काय हवंय. मी माझं जीवन तुझ्या पुढे ठेवतेय. मी स्वतःला गुड बाय म्हणतीये. गुड बाय, गुड बाय. आणि मी तेच करणार जे तुला मी करावंसं वाटतंय. तुम्ही खूप आनंदी होणार नाही जर देवाने तुम्हाला सगळं काही दिलं जे तुम्हाला या क्षणी हवंय. एक सांगू, त्यामुळे तुम्ही खुश होणार नाही. कारण तुम्हाला आनंदी होण्याचा खरोखर एकच मार्ग आहे की तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये असता तुमच्या जीवनात. आणि रोज उठून जेव्हा तुम्ही म्हणता देवा ही मी आहे, आज तुला माझ्याकडून काय हवंय. म्हणजे असं नाही की देव तुम्हाला हवं ते सगळं घडवील, पण मला तुम्हाला सांगायचंय की देवाशिवाय तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. आणि पुढे ते म्हणतं देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, स्वतःची संपूर्ण काळजी त्याच्यावर टाकून, यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हास उंच करावे. या आठवड्यात तुम्ही का नाही निर्णय घेत की अस्वस्थ करणाऱ्या सगळ्या गोष्टींना तुम्ही शरण जाणार. देवा, जर तू ज्याच्याशी मी लग्न केलं त्या माणसाला बदलणार नसशील तर हे नाही चालणार. मी ते चालू देणार नाही. हो देवा, तूच करू शकतोस. म्हणजे जर देवाने तुम्हाला ते करायला सांगितलंय तर तो दया आणि आनंद पुरविल ते करण्याची. तुम्ही ते करू शकाल, पण तुम्ही आपल्या मनाची तयारी करा. बघा, तुमचा आनंद हा देवामध्ये आहे. आभारी एका उत्साहित स्त्रीसाठी जी तिथे आहे. तुम्ही कुठे आहात? मी येऊन तुम्हाला संदेश देईन. धन्यवाद. आपण बघूया यशाया अध्याय 27 वचन 5. मला हे वचन आवडतं. बघा, इस्रायेलाला एकत्र जळण्यापासून वाचवण्यासाठी एकच उपाय आहे. त्यांनी माझा आश्रय धरावा, त्यांनी माझ्याबरोबर दोस्ती करावी, त्यांनी माझ्यासोबत शांततेचा करार करावा. हो, माझ्यासोबत शांतीने राहावे, शांतीने राहावे. म्हणून तो म्हणतो एकच उत्तर आहे, सुटकेचा एकच मार्ग आहे, देवाकडे येणं आणि संपूर्ण समर्पण करणं. आणि बघा, मी तुम्हाला हे सांगू शकते कारण मी हे खूप काळापर्यंत करत होते. संपूर्ण हृदयाने मी विश्वास ठेवते की देव मला योग्य लोकांसाठी योग्य संदेश देतो. मी तुमच्यावर प्रीती करते, प्रीती करते, प्रीती करते, प्रीती करते, पण आज आपल्यात काही कठीण मनाचे लोक आहेत. म्हणजे ते असे लोक असतात जे म्हणतात की मला हवं तसंच सगळं घडलं नाही तर मला आवडत नाही. आणि ही वेळ आहे शरण जाऊन म्हणण्याची, देवा तुला जे हवंय तेच मला हवंय. माझ्याकडे काय येईल याची मला पर्वा नाही, पण तुला जे हवंय ते मला दे. मला तेच दे जे तुला मला मिळायला हवंय.
मला खरंच खूप आनंद झाला जेव्हा माझं पुस्तक उत्तम विक्रीच्या यादीत नोंदवलं गेलं. पण एक सांगू का, मी कालच्यासारखी खुश होते. म्हणजे असं साधारणपणे गुरुवारी निकाल मिळतात आणि प्रकाशकाकडून गुरुवार गेला तरी फोन नाही म्हटल्यावर मला वाटलं की ठीक आहे. मी स्तब्ध झाले. म्हटलं, प्रभूची स्तुती असो, ते तुझं पुस्तक आहे, तू त्याचं हवं ते कर. दुसऱ्या दिवशी मला फोन आला. उशीर होणं ही कदाचित माझी परीक्षा असू शकेल, छोटीशी चाचणी परीक्षा. बघा, जर तुम्ही आनंदी झाला नाही, तुम्हाला हवं ते मिळालं नाही म्हणून, तर तुम्हाला हवं ते मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही कधीही आनंदी होणार नाही. परत एकदा सांगते, जर तुम्ही आनंदी होऊ शकत नसाल, तुम्हाला हवं ते मिळालं नाही म्हणून, तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाही. तुम्हाला हवं असलेलं मिळाल्यावर सुद्धा थोडक्या काळासाठी तुम्ही व्हाल. हो, अगदी थोड्या काळासाठी व्हाल तुम्ही. हो, 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 हो. पुढचे फक्त 2 दिवस, 2 आठवडे आणि मग असं होईल की मला आता आनंदी करण्यासाठी आणखीन काहीतरी दुसरी गोष्ट हवी आहे. दुसरी गोष्ट ज्यामुळे मी आनंदी होईन. बघा, जेव्हा मी सुरुवातीला सभा घ्यायचे ना, त्यावेळी आमचे पालक रिक शेल्टन, मला माहिती आहे तुम्हाला हे आठवतंय की नाही पालक, पण मला आठवतंय तुम्ही ते सांगितलं होतं. मी खूप दुःखी होते कारण लहानशी सभा मी बऱ्याच जागी घेत होते. खूप लहान लहान सभा होत्या. हताश लहान सभा, हताश करणाऱ्या लहान सभा. 9च लोक, 20 लोक, 30च लोक. आणि माझं ध्येय खूप मोठं होतं आणि मोठी भरारी मारणाऱ्या एखाद्याला छोटंसं काही मिळालं तर त्याने त्याला आनंद होत नाही. एके दिवशी देव माझ्याशी बोलताना मी ऐकलं, एक सांगू जॉय, जेव्हा तुझी 500ची सभा होईल तुला ती 1000ची व्हायला हवी असेल. 1000ची होईल तुला ती 1500ची व्हावीशी वाटेल. जेव्हा 1500ची असेल तुला ती 2000ची वाटेल. एके दिवशी देवनी मला विचारलं, या सभेसाठी किती जणांनी नाव नोंदणी केली, आणि प्रामाणिकपणे मला माहित नव्हतं. म्हणजे मी मोजणं सोडून दिलंय. म्हणजे असं की जे कोणी असतील मी खुश असेन आणि तोच संदेश मी देईन. मग ते 1000 असतील मी तीच असेन, 15,000 असतील तरी तेच, 20,000 असतील तरी मी तशीच असेल, सारखीच. नाही तर माझा आनंद आकड्यांशी जोडला जाईल. हो, चला आता. किती पुस्तकं विकली गेली, किती सभेला लोक होते, किती लोकांचं तारण झालं, किती 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 किती. मी इतकी थकून जाते, मला हे सहनच होत नाही. जेव्हा संदेशवाहक सगळ्या गोष्टी मोजतात आणि आकडे फुगवतात. पटतंय ना? म्हणजे एक सांगू, अहो जवळपास 5000 लोक असतील. हो हो हो, म्हणजे सगळ्या चर्चला आमंत्रण दिलं होतं. 5000ची बसण्याची सोय होती आणि तिथे फक्त 10 कारची पार्किंग जागा आहे. मी या चर्चमध्ये असेन अशी जाहिरात मी करत असे आणि लोक मला टीव्हीवरून पाहतात, पण आल्यावर त्यांना कार पार्किंगसाठी जागा मिळत नाही आणि मग ते चिडतात. जीवनातल्या नको असलेल्या गोष्टी मोजून निघून जातात. माझ्याकडे नसलेला पैसा मोजण्यात मी माझा आनंद हरवून बसायचे. जी बिलं यायची मी चेकद्वारे ती देत असे आणि नंतर मग कॅल्क्युलेटर घेऊन बिलांची बेरीज करून रागाने वेडी व्हायचे, नाराज व्हायचे, हताश व्हायचे, चक्रावून जायचे. देव खोलीत असायचा, छान मुलांशी खेळत असायचा. म्हणजे बघा, मी इतकी हताश असायचे आणि म्हणून थोडा वेळ आराम करून झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी मी परत परत करायचे, सगळ्यांची बेरीज, आणि हतबल व्हायचे मी. किती काय प्रार्थना करू, किती बायबलचे अध्याय वाचू, किती वेळा किती वेळा किती वेळ. अरे बाप रे, मी तुझ्या इतकी प्रार्थना नाही करू शकत, तुझ्या इतका आत्मिक मी नाही होऊ शकत. म्हणजे संपूर्ण बायबल प्रत्येक वर्षी वाचायचं. मला अजून काही पुस्तकं सापडत नाहीत. माझं तारणून 30 वर्ष झाली. ही सगळी मोजदाद करणं थांबवा आणि आनंदी राहा. मी कशाविषयी बोलते कुणाला कळतंय का? ओ हो, माझ्याकडे जगातलं सगळ्यात मोठं चर्च आहे. हो, तुम्हाला माहित नाही माझ्याकडे काय आहे. आपण शरण जायला हवं. सगळ्या गोष्टी कशा तडीच नाहीच्या, या सगळ्या अफलातून कल्पनांसहित एक गोष्ट आपण समर्पित करायची. उद्याच्या कार्यक्रमाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही समर्पित करायचंय तुम्हाला कुरतडणारी प्रत्येक गोष्ट.
तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्ही शांती बाळगायची आहे. आणि आज मित्रांनो, क्षमा करा, तुम्हाला आहे तसंच राहावं लागेल. आज मैत्रिणींनो, आपण आपल्या बाबतीत शांतीचा तह करणार आहोत. उत्तम ते करण्याचा प्रयत्न करा. जेवढं म्हणून करता येईल काढून टाका. कवटाळलेल्या सगळ्या गोष्टी काढून टाका आणि मग उर्वरित बाबतीत शांतीने शांतीने राहा. मला नाही माहित हवाबाई कशी दिसायची, पण ती नक्कीच काठीसारखी नसेल. मला वाटतं तिला थोडं तरी मांस असावं. आमेन. मी माझ्या आवाजाशी शांतीचा करार केला. म्हणजे लोक नेहमी हसायचे. 2 आठवड्यापूर्वी मी कोणाला तरी बोलावलं. मी म्हटलं नाही, हे मिस्टर मायर नाहीत, या मिसेस मायर आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाही, पण ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या बाबतीत शांतीने तडजोड करा. जरी त्या आवडत नसतील तरी करा. तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही, पण देव आहे. तुम्ही स्वतःला योग्य करू शकत नाही, पण देव ते करू शकतो. जे करण्याची गरज असते तुमच्या आयुष्यात. सगळ्या स्वार्थी गोष्टींना आपण गुड बाय करायला हवंय. आहो, नक्कीच. चला जरा पटकन लूक अध्याय 14 पाहूया. लूक अध्याय 14 वचन 31. असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 निशी जाता येईल का? इथेच या गोष्टीचं खरं सार आहे. जेव्हा तुम्हाला युद्धात लढायचं असतं तुम्ही स्वतःकडे पाहायला हवं. युद्ध जिंकण्यासाठी लागणाऱ्या गरजा मी भागवू शकते आहे का? नाही. एवढी हुशारी नाही, ताकद नाही, कसं ते ठाऊक नाही, हे करू शकत नाही. वचन 32. जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलांस पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून तुमच्यापैकी जर कोणी सोडत नाही, त्याग करत नाही, समर्पित होत नाही, दावा करत नाही, सोपवून देत नाही, जे आपले होऊ शकत नाही त्यांना गुड बाय म्हणत नाही. गुड बाय, गुड बाय, गुड बाय, गुड बाय म्हणायचं सगळ्यांना आणि गुड बाय करायचं आत्मविश्वासाला, गुड बाय करायचं स्वइच्छेला, गुड बाय करायचं स्वकेंद्रीपणाला आणि स्वार्थीपणाला सुद्धा. गुड बाय, गुड बाय. जेव्हा तुम्ही सभा संपवून घरी जाल, आज हे सभागृह सोडून जाल, तेव्हा जाताना जुन्या स्वला इथे सोडून जा आणि दरवाजातून बाहेर जाताना म्हणा गुड बाय. तो जुना स्वभाव सोडून नवीन मनोवृत्ती धारण करा आणि त्यासोबत जा. ती जुनी दुःखी कडवट गोष्ट जी तुम्ही नेहमी इतरांना दिवसातून 25 वेळा सांगता, स्वतःची कीव करणं इथे सोडा, इतरांना दोष देणं सोडा आणि म्हणा गुड बाय. ठीक आहे, झालं, घडून गेलं, आता पूर्ण झालेलं आहे. आता बघा, आपल्या बाबतीत नेहमीच चुकीचं ते आपण करू पाहतो, पण बायबल म्हणतं देव जाणीवपूर्वक निवडतो. मुद्दाम निवड करणं या जगातील काही निकम्या गोष्टी ज्याला महत्व आणि किंमत नाही. बघूया 1 करिंथ अध्याय 1. जरा माझी भांडी आणून द्याल का? ती सगळी भांडी प्लीज. 1 करिंथ अध्याय 1 मध्ये आपण सुरुवात करू वचन 27 पासून. तरी ज्ञान्यास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते जाणीवपूर्वक निवडले आणि बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले. बघा, अत्यंत हुशार, उच्च शिक्षित, धार्मिक व्यक्ती साधारणपणे 3-4 पदव्यांचं शेपूट असलेली त्यांच्या नावामागे आणि जी या सभेला येणार आहे, ज्याने बायबल कॉलेजमधून विशेष असं आध्यात्मिक शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही कल्पना करू शकता का त्यांचा किती तिळपापड होत असेल इथे माझ्यासारखीला पाहून. जी 2/3 जगात आज टीव्हीवर दिसते,
याचा अर्थ सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही अगदी मुळाशी जाता, म्हणजे हे गमतीशीर आहे, जगाच्या परिमाणानुसार मी तसूभरही पात्र नाहीये यासाठी. पण देवाची परिमाण वेगळी असतात, त्याचे मापदंड वेगळे असतात. बायबल आपल्याला मातीचं भांड असं म्हणतं. आणि देव मूर्खांना निवडतो त्यांचा उपयोग करण्यासाठी, त्याद्वारे महिमा आणि श्रेष्ठता दिसून यावी म्हणून. त्यांच्याद्वारे नाही, किंवा मला म्हणावंसं वाटेल देव तडा गेलेलं भांड वापरतो. बघा, मी जर बाहेर एखादं भांड विकत घ्यायला गेले, या खोलीतून कोणी शहाणा माणूस जर गेला, जर तुम्ही भांड विकत घेणार असाल, सगळीकडून तडा गेलेलं हे भांड कोण विकत घेईल? तुम्हाला ते घरी न्यायला आवडणार नाही. उलट दुकानात ठेवलंय म्हणून तुम्ही त्या दुकानदाराला वेड्यातच काढाल. आणि इथे आपल्याला दिसतंय छान सुरेख देखणं असं चमकदार भांड. आणि बघा, देवाला स्वतःला दाखवायचं असतं त्याचं सामर्थ्य आपल्याद्वारे. जरा लाईट कमी कराल का? मी दाखवते काय घडतंय. आता बघा, या दोन्ही भांड्यात लाईट आहे. आता बघा, या सुंदर भांड्यात सुद्धा आपल्या सगळ्यांनाच ते आवडेल, लाईट लावलेला आहे, पण तुम्ही तो पाहू शकत नाही आहात. असाच लाईट या दुसऱ्या भांड्यातही सोडलाय, पण तुम्ही तो पाहू शकत नाही आहात. आता बघा काय घडतं जेव्हा लाईट तडकलेल्या भांड्यात सोडला जातो तेव्हा. मला हे आवडतं, म्हणून मला तडा गेलेलं भांड व्हायला खूप आवडेल. मी इथे आहे, आनंदाने वेडी झालेली तडा गेलेल्या भांड्यासारखी. मला गेलेल्या तड्यांची मला पर्वा नाही, त्यामुळे मी निराशही होणार नाही. त्या तड्यांमधून सुटका मिळण्याची मी काळजी घेत नाही. मी केवळ सुखी तडा गेलेल्या भांड्यासारखी आहे. आमेन. एक सांगू, काही गोष्टी माझ्या भोवती इतक्या पक्क्या होत्या खूप काळापर्यंत, त्यासोबत मी मिसळून गेले होते. त्या मला आवडायला लागल्या होत्या आणि माझी भावना होती की मी थोडीशी साशंक असायचे, कदाचित तोंडामुळे मी संकटात सापडायचे. आणि काय सांगू, माझ्यासारखं पश्चाताप करणारं दुसरं कुणीही नसेल. म्हणजे मी तशी असतानाही पश्चाताप करायचे. चला आता उगाचच स्वतःवर रागवत बसणं सोडून द्या तुम्ही, खरंच. कारण तुम्ही सुंदर भांड नाही आहात. ज्ञानाला लाजवण्यासाठी देवाने जाणीवपूर्वक दुबळ्यांना आणि मूर्खाला निवडलेलं आहे. कचरा म्हणून जग जे टाकून देतं तेच देव निवडतो. मला वाटतं नंतर कदाचित उशीर होईल हे करण्यासाठी, पण माझ्यासाठी एक कचऱ्याचं भांड असणार आहे, त्यावर उपदेश करण्यासाठी. या दिवसात मी त्यामध्ये जाऊन संदेशाची तयारी करणार आहे, कारण जगाने मला त्यामध्येच टाकून दिलं असतं, कचऱ्याच्या त्या भांड्यात. पण देव, चला आता, देव आहे. पण देव आहे. तुमच्या समोरच्याला, शेजारच्याला सांगा, हे तडा गेलेल्या जुन्या भांड्यात देवाची स्तुती असो. आपल्याला समजण्याची गरज असते आपण कशातून जात आहोत याची. देवाची आपल्या आयुष्यासाठी योजना असते, ती आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा कितीतरी मोठी असते. आणि देवाच्या पवित्र हस्तक्षेपासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे जीवनात आणि आपल्या समस्यांमध्येही. हा संपूर्ण आठवडा विशेष भर हा नात्यांच्या पुनर्स्थापनेवर दिला जाणार आहे. खरं तर बुधवारी संबंध मिनिस्ट्री या क्षेत्रातील आमच्या भागीदारांसाठी आणि मित्रांसाठी प्रार्थना करणार आहे. जर तुमचे काही नातेसंबंध नसतील, जर तुम्ही एकटे असाल किंवा जर तुमच्या नात्यात काही वाईटपणा असेल तर तुम्ही दयनीय व्हाल. आपल्याला नात्यांची गरज असतेच. आपण खात्री करावी की ती योग्य, सुदृढ, चांगली आणि संतुलित अशी नाती असतील. लोकांशी असलेले नातेसंबंध कसे सुधारायचे ते शिकायला लागा. तुमचा दिवस आनंदाचा जाओ. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.